दरम्यान सोलापुरात मोर्चामध्ये सहभागी झालेल्या तरुणींशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवकुमार पाटील यांनी। संपूर्ण महाराष्ट्रात निघालेल्या मराठा मोर्चाबद्दल जे समज आणि गैरसमज झालेले आहेत, सोलापुरातल्या मोर्चांना दूर केले आहेत। एक तर पहिल्यांदा हा मोर्चा आहे तो दलित विरोधी नाही हे सिद्ध केलंय जिजाऊंच्या लेखीने, कारण पहिल्यांदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केलं आणि हे मोर्चाचं नेतृत्व करणारी ही तरुणी आहे। काय नेमकं यातून तुम्हाला संदेश द्यायचा आहे? आज कोणता गैरसमज तुम्ही दूर केला सगळ्यात? आज सकाळीच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून ह्या मोर्चाची सुरुवात केलेली आहे। जशा आम्ही शिवरायांच्या लेकी आहोत तसंच आम्ही भीमरायांच्या देखील कन्या आहोत। आम्ही मराठा विरुद्ध दलित असा कोणताही मोर्चा करत नाही। आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या शेतकऱ्यांसाठी, आमच्या आरक्षणासाठी हा मोर्चा करत आहे। समाजाने जो गैरसमज करून घेतलेला आहे तो मनातून काढून द्यावा। आम्ही एक दिलाने एक मताने हा मोर्चाला सामोरे जात आहोत। तुम्ही सगळे आता नेतृत्व करताय, 5 जणी, तुम्हाला या सगळ्या व्यासपीठावरून काय सांगायचं संपूर्ण महाराष्ट्राला? काय तुम्हाला नेमकं हवं आहे? कोपर्डीमध्ये ज्या हल्ला प्रकरण झाला, हत्या प्रकरण, या विरोधात आम्ही महिला सुरक्षित राहाव्या, आमचं आरक्षण, आमच्या अट्रॉसिटी जी आहे त्या कायद्यात फेरबदल व्हावा आणि त्याचबरोबर आमचे शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्यास बळी पडत आहेत, त्यांच्या म्हणजे त्यांच्या सगळ्या कुटुंबांना काहीतरी हक्क आणि त्यांना आधार मिळावा यासाठी हा मूक मोर्चा। सगळ्यात मोठा समज जो आहे मराठा नेतृत्वाबद्दल झालेला होता तो दूर झालेला आहे। हा मोर्चा दलित विरोधी नाही तर फक्त यातील कायद्यात होणाऱ्या दुरुपयोगाबद्दल होता आणि सोलापुरातल्या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात घोंगावत असलेलं मराठा मोर्चाचं हे वादळ आज सोलापुरात येऊन धडकलंय आणि एक एल्गार सुरू झालाय। शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर।